वर्किंग व्हेरी हार्ड ॲट द एज ऑफ 65. 42 वर्ष सातत्याने या क्रिकेटची सेवा करतायत. क्रिकेट फॉर पीस अँड क्रिकेट फॉर ह्युमॅनिटी हे टी शर्ट त्यांनी घातलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहेत संजय सावंत उर्फ लोबो, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे वन ऑफ द सिनियर मोस्ट अंपायर, डुईंग लॉट ऑफ हार्ड वर्क. आणि आम्ही सगळेजण MCAसाठी, लेदरसाठी, टेनिससाठी सातत्याने क्रिकेटला सपोर्ट करतोय, डेव्हलप करतोय, प्रमोट करतोय. हे आमचं आद्य कर्तव्य आहे. आणि हे आज नाही, वर्षोनिवर्ष ही कमिटमेंट ठेवण्याचं काम करतोय. हे पॅशन आहे. जसं गौरवला या ठिकाणी बघतायत, त्याचं पॅशन आहे. खूप कष्ट घेतोय लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून. कधी एका जिल्ह्यामध्ये, कधी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये, कधी कुठल्या राज्यामध्ये सातत्याने ट्रॅव्हलिंग असते. आणि हे सगळं करत असताना गौरवने हेल्थची काळजी घ्यावी, सगळ्यांनी आपापल्या तब्येतीची काळजी घ्यावी. कारण आरोग्य धनसंपदा असं घोषवाक्य आहे मराठीमध्ये. ती तब्येत असेल तर आपण ही सगळी कमिटमेंट, आपलं प्रेम, पॅशन चांगल्या पद्धतीने पूर्ण करू शकतो. ओव्हर द मॅच. समोर तुम्ही बघताय सत्य साई बाबाचं हॉस्पिटल. इथे आपल्या सगळ्या गोरगरीब रुग्णांना सेवा दिली जाते. या परिसरातील याचं उद्घाटन भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्या शुभ हस्ते झालं होतं. हेलिकॉप्टर इथेच या मैदानावर लँड झाला होता. पहिला चेंडू लॉफ्ट केलाय, शॉर्ट ऑफ लेंथ असल्यामुळे 4 धावा. तर त्यामुळे ही कमिटमेंट जी आहे, जसं मी सचिनचा उल्लेख केला, 18 तास प्रवास करणं, 18 तास परत जाणं, वडील वारले, ते माइंडवर प्रेशर आहे. आणि तिथे उभं राहून शतक पूर्ण करणं आणि भारत मातेसाठी, त्या तिरंगासाठी, आणि नंतर ती बॅट आपल्या वडिलांना आकाशाकडे मला एक आठवतो क्षण, मी पहिल्यांदा ज्यावेळेला MIGला एक कार्यक्रम करत होतो तेव्हा सचिन रमेश तेंडुलकर असा उल्लेख केला. सचिन नंतर कार्यक्रम झाल्यानंतर मला म्हणाला, सर तुम्ही पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी सचिन रमेश तेंडुलकर असा उल्लेख केला. कारण त्यांचे वडील अत्यंत मोठे साहित्यिक, अत्यंत मोठे लेखक आहेत. आणि त्यामुळे त्यांनी सुद्धा या महाराष्ट्राचं कलादालनचं सेवा केली आहे. हाच तो सन्मान सचिनसाठी आम्ही त्यांच्या वडिलांच्या नावाने त्यांना पुकारतो. बँड्रामध्ये कला अकॅडमी एक कॉलनी आहे, इथे सचिनचं जुनं घर असायचं. बॅटन पॅचच्या मध्ये चेंडू ऑफ साईडला कट करत असताना सचिनचे मोठे बंधू आहेत अजित तेंडुलकर, ज्यांनी गुरुसारखं सचिनला क्रिकेटचे सगळे धडे दिले. आणि त्याच्यानंतर द्रोणाचार्य पुरस्कार विजेते रमाकांत आचरेकरने सचिनला घडवलं. एक सुंदर फोटो आहे, मी रायगडच्या ग्रुपमध्ये आता थोड्याच वेळात टाकीन गुरूंच्या बरोबर. बॅटन पॅचच्या मध्ये चेंडू प्लेस करत असताना माझ्या आयुष्यामधली, मुंबईमधली पहिली कॉमेंट्री राजेंद्र माऊलकरसाठी माऊलला केलं होतं मी. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे, जवळजवळ 39 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेला द्रोणाचार्य पुरस्कार विजेते रमाकांत, वास्तू पार्कचे बिल्डर्स अँड डेव्हलपर नरेंद्रजी पांडे यांचं आगमन झालंय. नरेंद्रजी पांडे जी, आपका हम हार्दिक स्वागत करते हैं इस टूर्नामेंट में और आपको रिक्वेस्ट करते हैं आप स्थानापन्न हो जाइए वहाँ पे. हा सगळा परिसर तुम्ही बघताय बिकॉज ऑफ द इंटरनॅशनल एअरपोर्ट, आंतरराष्ट्रीय दर्जाचा एअरपोर्ट आल्यामुळे या सगळ्या परिसराला एक वेगळा मान सन्मान प्राप्त झालाय. इथे लहान मुलं आहेत, ते ओरडतात जरा बोला. तर चर्चा चालली होती भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्या मोठे बंधू अजित तेंडुलकर यांची, ज्यांनी सचिनचं गुण पहिल्यांदा हेरलं आणि त्यानेच त्याला पुढे आणलं. सुप्रीमो चषक टेनिस विश्वातली एक मोठी स्पर्धा आहे, याच्यामध्ये आमदार संजय पोतनीसने त्यांना आमंत्रित केलं, त्यांचा सन्मान केला. 2 बंधू आहेत सचिनला, एक अजित तेंडुलकर आणि एक नितीन तेंडुलकर, आणि एक बहीण सुद्धा आहे. बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडू बॉटम हँडच्या माध्यमातून ऑफ साईडला क्लासिक ही बाउंड्री लॉंग ऑफला बघायला मिळते. 4 धावा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. हे सगळं मी का बोलतोय, याचं बोलायचं तात्पर्य असं आहे की तुम्ही सुद्धा क्रिकेट खेळता. क्रिकेट खेळत असताना आपल्या कुटुंबातले, घरातले लोक आपल्याला खूप पाठिंबा देतात, खूप प्रोत्साहन देतात. आपल्या मेहनतीच्या मागे त्यांचा सुद्धा तेवढाच वाटा असतो. 17 नोव्हेंबरचं ते भाषण वानखेडेमधलं, जेव्हा सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आलं होतं, सचिनचं ते शेवटचं भाषण होतं, शेवटचा तो सामना होता क्रिकेटच्या माध्यमातून जेव्हा ते निवृत्त झाले. बॅकफुटला येऊन चेंडू शेवटच्या मुवमेंटमध्ये प्लेस करत असताना तर धावसंख्या झाली 10 फॉर द लॉस ऑफ 1. पहिल्या सत्रामध्ये अतिशय सुंदर परफॉर्मन्स या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये दाखवला ते शनिकृपा कोपरा राधे यांनी. त्यांचा ऑलरेडी संघ
पोहोचलाय सुपर 8 मध्ये. आणि आता सानवी कन्स्ट्रक्शन, जय हनुमान, नेवालीपाडा, गाता गावण, तलोजा, स्वर्गीय महादेव काका, विकास स्पोर्ट्स पेटाली आणि तसंच संग्राम या 4 संघांमधून कुठला तुम्ही बघू शकता ऑफ साईडला लावण्यात आलाय. या वेळेला मात्र थोडं लेट खेळले. चेंडू डीप मध्ये, आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे, ते थांबवणं अत्यंत कठीण जातं. तरी चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने आतमध्ये ढकलत असताना गुड फिल्डिंग. क्षेत्ररक्षकासाठी सुद्धा पारितोषिक आहे. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, गोलंदाज तसंच फलंदाज यांना सायकल आहे, तुम्ही बघताय, जी काळाची गरज आहे. सायकलची वापर करणं ज्याच्या माध्यमातून शारीरिक व्यायाम सुद्धा होतो आणि प्रदूषण सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने कंट्रोलमध्ये आणतो. अरे या मुलांना जरा शांत करा ना, खूप आवाज करतो. प्रथम पुन्हा एकदा थोडं लेट खेळले. चिक्की सिंगल कंप्लीट होत असताना एकाच ॲक्शन मध्ये फार कमी असे बॉलर्स आहेत आपल्या फॉलो थ्रू मध्ये पुढे येऊन चेंडूला थांबवतात किंवा झेल घेतात. असे फार कमी बॉलर्स आपल्याला बघायला मिळतात. खूप कठीण असतं, कारण फॉलो थ्रू मध्ये स्वतःला बॅलन्स करणं, थांबवणं, ब्रेक लावणं, चेंडू पकडणं, थ्रो करणं अत्यंत कठीण असतं. महिला विश्वकपमध्ये असे काही झेल आपण बघितले होते दीप्ती शर्मा याच्या माध्यमातून. खाली राहतोय, सबमरीन डिलिव्हरी. मात्र बाहेर जात असताना वाईटचा इशारा पंचांकडून येते. सबमरीन डिलिव्हरी म्हणतात. काही स्पॉट्स असे आहेत की जिथे चेंडू खाली राहतो, तो ओळखता आला पाहिजे आपल्याला. कालच्या कंपॅरिझन मध्ये आज जो वाईटचा जो प्रमाण आहे, संख्या जी आहे ती थोडी जास्त आहे. काल थोडी कमी होती. यावेळेला मात्र बॅकफुटला थांबून खूप चांगल्या पद्धतीने हा चेंडू 6 धावांसाठी पाठवतात. त्यांना माहिती आहे की गोलंदाजाने मला बीट केलंय आणि बीट केल्यानंतर मला प्रत्युत्तर देणं आवश्यक आहे. गोलंदाजाने मला डॉमिनेट करता कामा नाही, म्हणून हा षटकाराचा एक अत्यंत चांगलं प्रत्युत्तर फलंदाज मैदानावरती राहुल या ठिकाणी देताना 20 धावा, 20 रन्स आपल्याला बघायला मिळतात या ठिकाणी. तुम्ही बघताय स्वर्गीय महादेव काका, विकास स्पोर्ट्स पेटाली विरुद्ध संग्राम 11 नेतलसची फलंदाजी चालू आहे. या सामन्यानंतर अजून एक महत्वाचा सामना होईल क्वार्टर फायनलचा. आजचं शेड्यूल आपण लवकर सुरू केला, 10 वाजून 5 मिनिट. धन्यवाद मंगेश गरजचं. बॅकफुटला जाऊन बॅकलिप घेत असताना चेंडू, मात्र तसा टायमिंग झाला नाही. सुंदर झेल डीप मध्ये. ऋतिक केणी सज्ज झाले. 4-5 पावलं लेफ्ट साईडला धावत असताना बघा किती नाराज होत आहेत बॅट्समॅन, कारण बॅकलिप खूप सुंदर होता. टेनिस विश्वामध्ये खेळाडू होते श्रीकांत दादरकर. भरपूर वर्ष ते खेळले सॅनिल स्पोर्ट्ससाठी, दक्षत 11 साठी. बँक ऑफ इंडियाची वन ऑफ द टॉप लेवल बॅट्समॅन. आता लेदर क्रिकेटमध्ये महिला सिलेक्शन कमिटीवर ते सदस्य आहेत MCA साठी. मला तुम्हाला सगळ्यांना सांगताना एक गोष्ट अभिमान वाटेल. जुने टेनिस क्रिकेटर्स आज वेगवेगळ्या भूमिकामध्ये आहेत. कोण अंपायरिंग करत आहे, कोण मॅनेजर आहेत, कोण मेंटर आहेत, कोण फिजिओथेरपिस्ट. सचिन जगताप मॅचरल स्पोर्ट्स अँड गेम्स अँड फाउंडेशनचा ऑफिशियल फिजिओथेरपिस्ट आहे केनियाचा. तर खूप चांगली प्रगती या सगळ्या खेळाडूंनी क्रिकेटच्या टचमध्ये राहण्यासाठी वेगवेगळ्या डिग्र्या त्याने घेतल्या आहेत परीक्षा पास करून. बोलायचं तात्पर्य काय, त्या टेनिस विश्वातले खेळाडू लेदरमध्ये चांगल्या पद्धतीने सेवा देऊ शकतात. सॉफ्ट हँड उचलत असताना त्या ठिकाणी चेंडू. त्यामुळे जावेद फरीद ज्यांना तुम्ही 42 वर्ष आणि संजय सावंतला 23 वर्ष काम करताना पाहिलं, या सगळ्या लोकांनी या सगळ्या प्लेयर्सना वॉच केलंय. एकंदरीत पॉवर प्लेचे हे 2 षटक मैदानावर पूर्ण झाले. श्रीधर केनी यांनी एकंदरीत पहिल्या षटकात 91 10 धावा, 1 गडी बाद.
प्रथमेश केणी यांनी दुसऱ्या षटकामध्ये बघताय त्याला एक षटकार सुद्धा बसला होता, मात्र एक विकेट सुद्धा त्यांनी काढले. संघाची धावसंख्या पॉवर प्लेमध्ये बघायला मिळतात 2100 रुपयांनी. फलंदाज बाद झाले प्रतीक सांगडे 5 वरती आणि त्याच्यात राहुल काटे 10 वरती. मैदानावर आता आपण बघतोय एका बाजूला दरे खेळत आहेत 5 या धावसंख्येवर, दुसऱ्या बाजूला अतुल काटे खेळत आहेत आणि हे दोन फलंदाज संघाला कुठपर्यंत नेत आहेत ही गोष्ट येणाऱ्या 3 षटकांमध्ये आपल्याला चित्र दिसेल. आगरी कोळी समाजातील सगळे खेळाडू आपलं कामधंदा बघत असताना, नोकरी बघत असताना, व्यवसाय बघत असताना, शनिवार रविवार किंवा ऑड डेजला सुद्धा मॅचेस असतात, कारण हे क्रिकेट पॅशन आहे, आपली आवड जपणं आवश्यक असतं. बॅकफुटला थांबून खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला उचलायचा प्रयत्न केला. चेंडू ट्रॅव्हल तो शॉर्ट एक्स्ट्रा केला. गुड फिल्डिंग एकाच ऍक्शन मध्ये, मॅग्निफिसंट फिल्डिंग या ठिकाणी, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण संदीप पाटील. व्हॉट अ फिल्डिंग, व्हॉट अ फिल्डिंग, क्लासिक फिल्डिंग. असं क्षेत्ररक्षण बघण्यासाठी आम्ही आतुरलेले असतो, असं क्षेत्ररक्षण बघण्यासाठी गौरव आणि त्यांचे कॅमेरामॅन आतुरलेले असतात. एकाच ॲक्शनमध्ये चेंडू गॅदर केले, एकाच ॲक्शनमध्ये अतिशय सुंदर उंच वेळी मारत असताना तो पॅरलल थ्रो कसं द्यायचं एक उत्तम उदाहरण प्रस्तुत केलंय. तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलंय आणि तिसरे पंच या ठिकाणी बघतील. आमचे तिसरे पंच आहेत दीपक पाटील पालीचे आणि ते या ठिकाणी क्षण बघतायत. पाली म्हणजे बल्लाळेश्वर. वॉटर थ्रो, वॉटर थ्रो. नाबाद, नॉट आउट. मॅग्निफिसंट थ्रो संदीप पाटील. क्रिकेटचा खेळ फक्त बॅटिंग आणि बॉलिंग आहे? नाही 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 नाही, क्रिकेटचा खेळ फिल्डिंग सुद्धा आहे आणि तोच फिल्डिंगचा दर्जा या स्पर्धेमध्ये संदीप पाटील दाखवत असताना क्लासिक फिल्डिंग. अर्धचंद्र फिल्डिंग त्या ठिकाणी लावण्यात आलं, तुम्ही बघताय. ऑफ साईडला विकेट किपर आहेत, शॉर्ट थर्डमॅन आहे, गल्ली आहे, बॅकवर्ड पॉईंट आहे, शॉर्ट कव्हर पॉईंटला एक फिल्डर आहे, जवळजवळ 4 फिल्डर आणि विकेट किपर धरून 5. हे सगळं ऑफ सर्कलमध्ये, ऑफ साईडला सर्कलच्या आतमध्ये पॉवर प्ले संपलाय तरी या ठिकाणी फिल्डिंग लावण्यात आलंय. कॅचिंग पोझिशन्सवर आहेत. बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडू आहे ऑन साईडला, त्या ठिकाणी बघायचं डीपला फिल्डर आहेत परेश केणी. जसं मी एक वाक्य बोललो होतो काल, ते मी रिपीट करतोय माझ्या सगळ्या लाडक्या आगरी कोळी समाजातील खेळाडूंसाठी. एन्जॉय द गेम, डोंट टेक प्रेशर. फक्त एन्जॉय करा. हार जीत हा वेगळा विषय, यश अपयश वेगळा विषय. तुम्ही 100% क्रिकेट खेळा. बॉटम हँड मात्र गोलंदाजाला तो उचलायचा होता, मात्र त्याला बीट करून चेंडू मागे जातोय. फिल्डर येत आहेत पुन्हा एकदा ऋषिकेश केणी. सगळे केणी बंधू आहेत. एका बाजूला केणी बंधू खेळत असताना, दुसऱ्या बाजूला केणी मान्यवर व्यासपीठावर सामना एन्जॉय करत असताना या गावातील सगळ्यांचं स्वागत आहे. बॉटमहँड पुन्हा एकदा बघायचं. एक उंच उडी फिल्डरने नक्की मारला, मात्र ते थांबवू नाही शकले. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांसाठी. डीजे सगळ्या कॅमेरामॅनचे मनपूर्वक अभिनंदन. अविनाश डीजे आमचे सगळे ऑपरेटर्स लंच टाइम त्यांनी घेतलंय, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. खूप चांगलं काम करतायत. ड्रोन कॅमेरा सुद्धा काल आपण या ठिकाणी पाहिला, त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन. ऑन साईडला लॉफ करताना क्षेत्ररक्षक डीप मध्ये त्या ठिकाणी परेश केणी सुंदर जेल टिपताना. मी कल्पना करतो की आगरी कोळी समाजाचा एखादा विश्वकप झाला तर आगरी कोळी समाजातील जेवढं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आगरी कोळी समाजातील लोक उपस्थित आहेत, प्रत्येक विभागाने संघटना आहे, कारण 40+ संघटना आहे, 45+ संघटना आहे. आगरी कोळी समाजाचे क्रिकेटचे मॅचेस होतात फार मोठ्या प्रमाणात आणि यांच्यासाठी जर एक विश्वकप या समाजासाठी जर झाला तर मी विश्वासाने सांगतो इट विल बी अ हायली स्टँडर्ड क्रिकेट. कारण याच आगरी कोळी समाजाने नंदू पाटील
आमचे दैसर गावटूनचे, ज्यांनी 404 धावा लेदरमध्ये 7 तास बॅटिंग करत असताना केलं होतं. टाईमशीलच्या माध्यमातून विक्रमादित्य सुनील गावस्करनी त्यांचा सत्कार केला होता. तो एक अत्यंत महत्त्वाचा क्षण होता आगरी कोळी समाजाच्या दृष्टीने. त्यामुळे मी ते स्वप्न बघतोय, कधी एखादा खेळाडू आगरी कोळी समाजातील भारताला, या तिरंगाला रिप्रेझेंट करतोय, आणि तो क्षण या आगरी कोळी समाजाच्या माध्यमातून खूप महत्त्वाचा असेल. गणेश नायकांसमोर हा विषय मी 25 वर्षासमोर 25 वर्षा अगोदर मांडला होता, ज्यावेळेला नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनचं मैदान झालं, पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील स्पोर्ट्स अकॅडमी झाली. या सगळ्या माध्यमातून सगळ्या रिसोर्सेस उभं करण्याच्या मागे तीच योजना होती की खेळाडू तिकडे गेला पाहिजे, भारतामध्ये गेला पाहिजे. त्या पद्धतीने सगळे डेव्हलपमेंट्स होते. व्ही आर म्हात्रे धन्यवाद. एक व्ही आर म्हात्रे म्हणून आहेत, त्यांनी एक अभिप्राय पाठवलाय tenniscricket.in मध्ये की रतन बुवाला सुद्धा तुमची कॉमेंट्री खूप सुंदर असते, आता सुद्धा मला ऐकायला बरं वाटतं, म्हणून खूप खूप धन्यवाद. कारण तुमचे प्रोत्साहन, तुमचे अभिप्राय, तुमचे कॉम्प्लिमेंट्स, मला आठवतंय रतन बुवाला सुद्धा गौरव मला कंट्रोल रूममध्ये बोलून मला सगळे अभिप्राय वाचायला द्यायचा. अच्छा, फक्त भारतामध्ये नाही, भारताच्या बाहेरून सुद्धा हे अभिप्राय यायचे. नाणेकर म्हणायचे दुबईवरून आलाय, मिडल ईस्टवरून आलाय. तर हे सगळे अभिप्राय हे आमचं शक्ती आहे. बॅकफुटला थांबून बॉटम हँडच्या माध्यमातून एक मोठा फटका या ठिकाणी खेळत आहेत साहिल. क्लासिक शॉट. नाही, मी माझ्या आयुष्यामध्ये 49 वर्ष काम करत असताना पुढचं वर्ष 50व्या कॉमेंट्रीसाठी मला माझे असंख्य मित्र, जवळजवळ 80 ते 82% मित्र आगरी कोळी समाजामध्ये आहेत. आणि या सगळ्या मित्रांनी मला एवढी शक्ती, एवढं मोटिवेशन, एवढं धीर, एवढं प्रोत्साहन, एवढं प्रेरणा दिलं, म्हणून आम्ही आंतरराष्ट्रीय समालोचक होऊ शकलो. याचा आम्हाला सार्थ आहे. असं सगळं श्रेय माझ्या मित्रांना आहे. जे इथून मी जाताना घरी मला 2-3 तास लागतात मीरा भाईंदरला पोहोचायला, तेव्हा हे सगळे मित्र फोन करत असतात, कशी झाली कॉमेंट्री. म्हणूनच मी हे सगळे लिंक जे आहे 358 ग्रुपमध्ये आम्ही पाठवतो. त्याच्या मागे मेहनत आहे, कारण गौरव असेल, संतोष नाणेकर असेल, आमचे हे सगळे नानाशेठच्या कुटुंबातले सगळे लोक असतील, किती कष्ट घेत आहेत. मग ही सगळी माहिती जी आहे, इन्फॉर्मेशन, ती पोचायला पाहिजे लोकांपर्यंत. हा त्याचा मागे मुख्य हेतू आहे. आम्हाला जे मिळालं नाही पुढच्या पिढीला ते मिळू दे, हा हेतू आहे. बॅकफुटला थांबून वन हँड शॉट खेळण्याचा प्रयत्न. ओ, गुड फिल्डिंग. प्रयत्न नक्कीच केला, मात्र थांबू नाही शकले. एक उंच उडी म्हणून त्या चेंडूला आतमध्ये ढकलायचा होता. रथिक केणी, कमिटमेंट बघा, पॅशन बघा या मुलांचं. बघा, नैसर्गिक शक्ती, देणगी मा भगवती पार्वती जी आमची कुलदेवी आहे. माझाही जन्म नवरात्रातच झालाय, आणि त्यामुळे ही जी शक्ती त्यांना प्राप्त झाली आहे, आणि त्यामुळे ती शक्तीचा वापर खूप सुंदर पद्धतीने करत असताना आगरी कोळी समाजातील हे सगळे खेळाडू कमिटमेंट दाखवत आहेत, पॅशन दाखवत आहेत. बॉटम हँडचा वापर पुन्हा एकदा. ब्युटिफुल शॉट, लागोपाठ. साहिल अत्यंत खतरनाक बॅटिंग करत असताना, एक कमी उंचीचे जे खेळाडू असतात तर ते मॅग्निफिसंट प्लेयर असतात. लेट इट बी सचिन, लेट इट बी गावस्कर, लेट इट बी मंदार गरुडे ऑफ टेनिस वर्ल्ड. हे कमी उंचीचे खेळाडू अत्यंत टॅलेंटेड, हायली पोटेन्शियल प्लेयर असतात. यावेळेला अजून एक फटका. सन्मान व्यासपीठाचा, सन्मान कॉमेंट्री बॉक्सचा. थँक्यू साहिल. दिस इज द रेस्पेक्ट टू द कॉमेंट्री. तिसरा षटका डायरेक्ट आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डोक्यावर. मॅग्निफिसंट बॅटिंग. सकाळी जसं मी उल्लेख केला, टेनिस विश्वामध्ये सुद्धा 6 षटकार 8 षटकार असे बघायला मिळाले. जावेदच्या नावावर तो विक्रम आहे 8 षटकारांचा. उमेश मांजरेकर यांच्या नावावर सुद्धा एक विक्रम आहे गणेशनगर गोरेगावला. आणि त्यामुळे हे विक्रम जे आहे त्या माध्यमातून पुढची पिढी ते विक्रमाची बरोबरी करत असताना या ठिकाणी दिसते. याचा सार्थ 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 अभिमान आहे. हो टू डीजे. सिक्स 4-6. मॅग्निफिसंट बॅटिंग, खतरनाक बॅटिंग.
काय करू शकतात आगरी कोळी समाजातील ही मुलं याचं उत्तम उदाहरण प्रस्तुत करत असताना साहिल दरे काय करणार बॉलर अशा वेळेला. पुन्हा एकदा बॅकफुटला थांबून शॉर्ट ऑफ लेग मिळाल्यावर यावेळेला त्याने बॅकवर्ड स्क्वेअर लेग निवडला आणि बघा लागोपाठ म्हणजे पहिला चौकार नंतर षटकार अतिशय लागोपाठ या ठिकाणी आपण बघतोय 6-4-6-6-6 म्हणजे 4 चेंडूमध्ये बघूया एकंदरीत 4 चेंडू का 5 चेंडूमध्ये तब्बल 28 धावा कूट 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 साहिल दरेने कुटलेले आहेत. हा मोठा विक्रम आहे. 5 चेंडूमध्ये 28 धावा कुटणारा हा पहिला फलंदाज. किती वेळ खेळतोय 10 चेंडूमध्ये 33 धावा साहिल दरे. 330 बॅटिंग ॲव्हरेज. मैग्निफिसेंट बैटिंग फ्रॉम साहिल. सभी को साहिल दिखा दिया उन्होंने. एक चौका उसके बाद आप देख सकते हैं सिक्सर चौका सिक्सर सिक्सर सिक्सर. मैग्निफिसेंट बैटिंग. काय बॉटम हँड आहे काय सॉफ्ट हँड आहे. खूप सुंदर पद्धतीने फ्रंटला काय धावतायत बघा आणि एका षटकामध्ये तब्बल 30 धावा कुटणारा हा पहिला खेळाडू आहे. अत्यंत महागडं षटक आतापर्यंत या स्पर्धेमधलं आपल्याला बघायला मिळतंय. गोलंदाज कोण आहे ते आपण बघूया. आणि आर्यन केणीला जाम धुतला एरियलने या ठिकाणी आणि तब्बल आपण बघतोय आणि या ठिकाणी बघा हे सगळे दाखवत आहेत tenniscricket.in सगळे पूर्ण षटक दाखवत आहेत. पहिली बाउंड्री आली होती नंतर सिक्सर आली होती सातत्याने. खतरनाक बॅटिंग टायमिंग बघा किती सुंदर आहे किती फुटवर्क आहे. उंच उडी मारून फिल्डर थांबवायचा प्रयत्न करत आहेत. काय बॅकलिफ्ट आहे काय फुटवर्क आहे काय टायमिंग आहे काय बॉटम हँड आहे. अप्रतिम बॅटिंग साहिल दरे हे नाव विसरू नका. 5 चेंडूमध्ये 30 धावा कुटलेले आहेत. 61 इज द स्कोर. अंडर 17 चा हा प्लेयर आहे. लेदर खेळतो का बॉलर सांगतोय. अंडर 17 चे आता ऋषिकेश केणी अंडर 17 रिप्रेझेंट करणारे हे प्लेयर आहेत. यावेळेला अक्रॉस द लाईन पुन्हा एकदा अटॅक करायचा प्रयत्न. या ठिकाणी फार मोठं धावसंख्या आपल्याला दिसणार आहे. सेकंड सेक्शन मध्ये पहिल्यांदा उंच उडी मारले चेंडू थांबायचा प्रयत्न आहे तरी चेंडू चटकतोय. त्या ठिकाणी षटकारासाठी बिग सिक्स वन्स अगेन. धावा 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 आणि धावा. 67. आणि श्रद्धा सबुरी हेच गुण महत्वाचं आहे प्रत्येक ठिकाणी आयुष्यामध्ये. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. 67 फॉर द लॉस ऑफ 4 आहे धावसंख्या. ओ मागे फिरावा लागेल. गुड थ्रो फ्रॉम द डीप फील्डर परेश. हॅलो हॅलो बोला ना. एक मिनिट जरा मॅच करू द्या ना जरा. तुम्ही त्यांना सांगा ते लिहून घेते. लिहून घे जरा. हॅलो. पुढचा चेंडू व्हाईटचा इशारा. एका बाजूला साहिलची बॅटिंग तर आपल्याला बघायला मिळते. दुसऱ्या बाजूला 2 ग्रेट अंपायर्स या मॅच मध्ये अंपायरिंग करतायत. जावेद फरीद आणि संजय सावंत उर्फ लोबो. मला तो व्हाईटचा इशारा आलाय. आमदार चषक आठवलं सुभाष भोईर यांचं शिल फाट्याचं. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा बघावं लागेल. चेंडू जातोय समोर त्या ठिकाणी सुंदर झेल घेतला जातोय. फलंदाज त्या ठिकाणी शेवटचं षटक असल्यामुळे अटॅक करणार या ठिकाणी आक्रमण करणार असे विकेट्स पण बघायला मिळणार. मोठ्या धावा सुद्धा बघायला मिळणार. धावसंख्या आहे त्यामुळे मी टेनिस क्रिकेटला कधी विसरत नाही. कारण जिथून आपण आलोय ते विसरता कामा नये. त्याच्यासाठी सुद्धा सेवा द्यायला पाहिजे जरी आपण लेदर करत असलो तरी. त्यामुळे मंगेशने जेव्हा 2 महिन्यापूर्वी मला फोन केला मंगेशला सांगितलं मी नक्की येतो 100%.
आणि इथे आल्यानंतर जो आनंद मला मिळाला आहे त्याबद्दल विलासजी गरत, मंगेश गरत आणि पूर्ण गरत कुटुंबाला धन्यवाद व्यक्त करतो. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बीट झाले त्या ठिकाणी. फिल्डर इथे फार वेगाने चेंडू जात असताना बाउंड्रीकडे. धावांचा वेग कसा वाढेल, कारण हायएस्ट स्कोर जसं मी म्हणालो 83 आहे या स्पर्धेचा. लोअर स्कोर काय आहे 22 आहे. आणि त्यामुळे आता ही धावसंख्या जी पोहोचते ती आपण 73 वर. आणि शेवटच्या षटकातील अजून काही चेंडू आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. एक चेंडू अजून बाकी आहे. बॅकफुटला थांबून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी 5 षटकांचा काही पूर्ण झाला म्हणून संजय सावंत उर्फ लोबो या ठिकाणी डिक्लेअर करतायत. त्यामुळे 5 षटकांचा नाही, डिक्लेअर नाही केलं, तिसरा पंच घेतलाय त्यांनी. तर वाईडसाठी तिसरा पंच घेतलाय, कारण रिव्ह्यूचा अधिकार आहे प्रत्येकाला या ठिकाणी, दोन्ही संघांना एक एक. त्यामुळे तिसरे पंच चेक करतील तो वाईड आहे की नाही या ठिकाणी. आणि त्यामुळे तो रिव्ह्यू दिल्यामुळे तो रिव्ह्यू तुम्ही वापरू शकता. टेक्नॉलॉजी आहे तर का वापरू नये. आणि ते वाईड आहे की नाही चेक करतायत या ठिकाणी तिसरे पंच आमचे या ठिकाणी दीपक पाटील पालीचे. इट इज अ फॅर डिलिव्हरी. लोबो 73 फॉर द लॉस ऑफ 5. ही धावसंख्या 5 षटकानंतर या ठिकाणी आपल्याला नेतलस या संघाची धावसंख्या संग्राम लेव्हनची बघायला मिळते. आणि आजचा या दिवस, आजची वेळ, आजचा हे क्षण नक्कीच साहिल दरेच्या माध्यमातून ज्यांनी एंटरटेन केले. साहिल दरेने किती चेंडू फेस केले, किती धावा केल्या. 12 चेंडूला फेस करत असताना या मुलांनी 35 धावा केल्या. आणि एका षटकात 30 धावा करणारा खेळाडू आपलं टॅलेंट, आपली गुणवत्ता, आपलं पोटेन्शियल, आपली कॅपॅसिटी या ठिकाणी दाखवत असताना मॅग्निफिसंट बॅटिंग या ठिकाणी बघायला मिळालं. एका बाजूला आपण किशोर पोरजी यांचं शतक पाहिलं, आज या ठिकाणी काळेचं शतक पाहिलं, आणि आता या ठिकाणी साहिलची बॅटिंग आपल्याला बघायला मिळाली. एका बाजूला ॲट्रिक जयदीपचंही बघायला मिळाले. हे सगळे आजचे ॲक्शन आणि एक्साइटमेंट आजच्या दिवसातले ब्रेकिंग न्यूज आहे. हॅलो, या आपण काही पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी करूया. पांडे साहेब यांचं आगमन झालंय. सम्माननीय नागेंद्र पांडे जी, इनका आगमन होता हुआ बिल्डर्स एंड डेवलपर्स, उनका हार्दिक स्वागत करता हूं. आइए उनका सत्कार करते हैं. और मैं नागेंद्र पांडे जी को आमंत्रित करता हूं. उनका सम्मान यहाँ पे शाल और पुष्पगुच्छ दे के यहाँ पे किया जाएगा. सन्मान केलं जात आहे. सन्माननीय केशव गरजी या सन्मान करतायत पांडेजी यांचं. आणि त्याच्यानंतर वास्तुपाक, हे वास्तुपाकचे ओनर आहेत, आणि पांडेजी यांचा सन्मान या ठिकाणी केशवजी करत असताना त्याच्यानंतर सन्माननीय ज्ञानेश्वर किणी यांना आमंत्रित करतो. त्यांचाही सन्मान या ठिकाणी केलं जाईल. ज्ञानेश्वरजी या. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. वास्तुपाकने आम्हाला या ठिकाणी या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी फार मोठं सहकार्य केलं आहे, त्याबद्दलही धन्यवाद व्यक्त करतो. पांडेजी आपका धन्यवाद आहे. ज्ञानेश्वर किणी साहेब आहेत, त्यांनाही शाल आणि पुष्पगुच्छ देऊन, कारण संतांची भूमी आहे महाराष्ट्र, जिथे संत असतात तिथे देव असतात, आणि ज्ञानेश्वरांचे आगमन या ठिकाणी झालंय. त्यांचाही सन्मान केशवराव गरज यांच्या मार्फत केलं जाते. आळंदीला जाल तर ज्ञानेश्वरांची अत्यंत सुंदर समाधी आहे. तर 50,000 रुपये रोख रक्कमची मदत या ठिकाणी वास्तुपाकचे पांडेजी यांनी या ठिकाणी आम्हाला मदत केली आहे, त्याबद्दल त्यांचे कोटी कोटी धन्यवाद व्यक्त करतोय. या ठिकाणी स्वर्गीय नाना शेठ गरज यांच्या कुटुंबाकडून, कमिटीकडून त्यांचे कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद पांडेजी, आपने इस टूर्नामेंट को सक्सीड करने के लिए 50,000 रुपये का आपने मदद किया. थैंक यू वेरी मच. थँक्यू व्हेरी मच. बळा सरांचा आवाज तुम्ही पूर्वार्धामध्ये ऐकत होतात. पूर्वार्धाचा खेळ संपलाय, जिथे मात्र पहिलं तर एक मोठं टार्गेट ठेवण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. पहिला सामना जिथे मात्र गाथा गाभांडा तळोजा मजकूर संघ पराभूतीच्या छायेखाली गेलाय. दुसरी मॅच आपण पाहतो स्वर्गीय महादेव काका विकास
स्पोर्ट्स पेठाली आणि त्याच्या अगेन्स्ट संग्राम 11 नितलस या दोन संघांदरम्यानची लढत पाहायला मिळते आहे. एक मोठं लक्ष आहे, मोठं टार्गेट आहे. अर्थात या सामन्यामध्ये 74 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. या व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर आदरणीय तेजस शेठ त्रिंबक शेठ केणी साहेब यांचं आगमन पाहायला मिळतं. त्यांची उपस्थिती आपण या व्यासपीठावरती पाहत आहोत. आदरणीय तेजस त्रिंबक शेठ केणी आणि त्याच वेळेला विलास त्रिंबक शेठ केणी साहेब यांच्या माध्यमातून तथा जय गणेश सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत स्वर्गीय त्रिंबक शेठ केणी स्मृती चषक 2000 पर्व दुसरं पर्व आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळणार आहे. डे अँड नाईट स्वरूपामध्ये स्पर्धा आपल्याला पेठालीमध्ये एक भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळेल. आयोजनामध्ये प्रामुख्याने आणखीन एक नाव आवर्जून घ्यावं असं वाटतं ते अर्थात ग्रामस्थ मंडळ पेठाली. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते आहे. पेठालीकरांच्या मानाची सन्मानाची स्पर्धा दुसऱ्या पर्वामध्ये काहीच दिवसामध्ये भेटीला येत असताना पाहायला मिळणार आहे. आघाडीचे बॅटर मैदानावरती प्रथमेश केणे आणि त्याच्या साथीला परेश केणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एक मोठं लक्ष इथे उभं करण्यात आलंय. 74चा पाठलाग करायचा आहे. आजच्या दिवसातलं सर्वाधिक मोठं टार्गेट असं म्हणता येईल, कारण 68 रन टार्गेट हे मागील मॅच मध्ये पाहायला मिळालं होतं. परंतु एक बाब निदर्शनास आणूयात अर्थात गुलशनजी पाटील की प्रत्येक सामन्यामध्ये धावा चेस झाल्यात आणि तेही एक एक षटक राखून. 74चा पाठलाग, सामन्याला सुरुवात. पहिला षटक अतुल गोलंदाजी मार्कवरती. पहिल्याच बॉलला सुरुवात दमदार झाली आहे. स्क्वेअर ड्रॉय केलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे. जमिनीला गुदगुल्या करत डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती सुरुवात दमदार परेश केणीने इथे केलेली पाहायला मिळाली. स्क्वेअर ड्राईव्ह चांगले करतो तो. साजूक तुपातली फटकेबाजी चांगली करू शकतो. सातत्याने आविष्कारांच्या फटक्यांवरती भर देणारे हल्लीचे फलंदाज हे अशा दर्जाचा खेळ करू शकतात ते इथे दाखवून दिलंय. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल अगदी ड्राईव्ह केला. 2 धावा इथून प्राप्त झाल्यात. 29 चेंडू आणि जिथे मात्र या सामन्याला विजयासाठी 72ची आवश्यकता आहे. यावेळेचा बॉल सेट डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट मारला. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. मॅग्निफिसंट स्ट्रोक, षटकार. आणि त्याचा एक दमदार स्ट्रोक आपण पाहिला. तो मैदानाच्या आतमध्ये आला आणि चेंडूला मैदानाच्या बाहेर धाडलाय. 8 धावा धावफलकावरती आहेत. परेश केणी महत्वाचा आणि विश्वासार्थ फलंदाजी करणारा बॅटर. यावेळेला संयमाने खेळला. हॅशटॅग रिस्पेक्ट दिली. वेगाने सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने येत असताना पाहायला मिळाले होते. चेंडूवरती येत असताना आपण ओंकारला पाहिलं. बॉलला पकडलं एकाच ऍक्शन मध्ये आणि काय थ्रो केला त्याने. बॉडीचं संतुलन बनलं नाही. अगदी त्याने लोटांगण घेतलं, परंतु त्याच वेळेला चांगला थ्रो देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 9 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांच्या मॅचमध्ये 74चा पाठलाग चालू आहे. आपण स्मृती चषक 2025चं भव्य दिव्य आयोजन पाहत आहोत. दुसरं पर्व आणि त्याच्यावरती संपूर्ण खरं तर पापडीच्या पाडाकारांनी करावं असं गर्व असं दुसरं पर्व आपण पाहत आहोत. धावफलकावरती 9 आहेत. 9 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. यावेळेचा बॉल ड्रायव्हिंग लेनवरती होता. सरळ बॅटने खेळलाय. धाव घेण्याचा मोह आवरता आलेला नाहीये परेश केणीला. तो होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. अंकित केणी आणि तसंच महेश केणी, केणी कन्स्ट्रक्शन आणि प्रोप्रायटर सुद्धा आहेत. त्यांच्या माध्यमातून यांच्याकडून कमिटीसाठी या ठिकाणी जेवणाची सोय, पूर्ण सगळ्यांसाठी जेवणाची सोय या ठिकाणी करण्यात आली. धन्यवाद अंकितजी, धन्यवाद माईजी आणि केणी कन्स्ट्रक्शनचे धन्यवाद व्यक्त करतोय. तुमचं प्रेम असंच नानाशेठ गरद यांच्या कुटुंबावर असंच राहू द्या. यांनी जेवणाची व्यवस्था, आज जेवणाचा लाभ तुम्ही अन्नपूर्ण ज्याला आपण म्हणतो त्याचा लाभ या ठिकाणी दिला, त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद. परेश केणी खरं तर इथे त्याच्याकडून ही चुकीच म्हणता येईल की तो धाव घेण्यासाठी एकटाच धावत निघाला होता. एकट्यानेच पुढे चालला होता. बॅटर प्रथमेश कोणत्याही इंटरेस्टेड नव्हता ही धाव घेण्यासाठी. रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का पहिला लागलाय.
ही तर क्रिकेटची आत्महत्याच म्हणता येईल. कारण धावा घेण्यासाठी बॅटर स्ट्रायकर एंडचा इंटरेस्टेड नाही आहे, नॉन स्ट्रायकर एंडचा इंटरेस्टेड पाहायला मिळाला. कव्हरचा चांगला थ्रो. यावेळेला खुला टाकला होता ऑन साईडला, ऑन दी टोस टर्न केला. डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आहे. आउटफील्ड फास्ट, रन मिळतील या बॉलवरती 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. प्रथमेशच्या बॅटमधून चौकार. नाही आहे. आपल्याला विजयासाठीची उत्कट निष्ठा असायला हवी. आडव्या बॅटने ऑन साइडला चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. लगातारचा मोठा फटका, षटकार. मधून निघणारा षटकार इथे पाहायला मिळाला. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल अगदी गुडघ्याचा आधार घेतला आणि तदनंतर सीमारेषेच्या बाहेर धाडलेलं पाहायला मिळालं. हे प्रशस्त आणि भव्य दिव्य व्यासपीठ तुम्ही पाहत आहात. मान्यवरांची मानदी अळी, सर्वाधिक जास्तीचे सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून गेले 2 दिवसामध्ये करण्यात आले आणि ही यादी वाढतच जात असताना पाहायला मिळणार आहे. खरं तर आदरणीय या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत विलास शेट्ट गरज साहेब यांना आपण सध्या दगडीला स्क्रीनवरती पाहत आहात. त्यांची खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून मान्यवरांची उपस्थिती आणि केला जाणारा यथोचित मानसन्मान घरत परिवाराचं विशेष करून कौतुक करायला हवं. त्याच वेळेला अगदी आपण पाहिलं सृष्टी 11 व ग्रामस्थ मंडळ पापडीचा पाडा. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती 19 आल्यात. पहिल्या षटकामध्ये येणारे 24 बॉल 55 ची आवश्यकता. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. तुमचे हौसले बुलंदच असायला हवेत हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजीमध्ये फेरबदल. प्रमोद पावशेचा हा चेंडू कमी गतीचा पाहायला मिळाला होता. सुरुवात चांगली केली त्याने या षटकाची. एक द्रुत गती गोलंदाज हा नेहमी चाणक्य असावा लागतो आणि त्याने इथे चाणक्य वृत्तीच अपनावली आहे. पहिला बॉल व्हेरिएशन केलं, उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला, कमी गतीचा टाकला. तुमच्याकडे व्हेरिएशन असायलाच हवं गोलंदाजी करत असताना. कारण आपण मॉडर्न डे क्रिकेटमध्ये सातत्याने हेलिकॉप्टर स्ट्रोक आल्यानंतर यॉर्कर तितकासा कारगर साबित राहत नाही. 19ला 1. लोअर फुलटोज आहे. बॅटची लिडिंग एज घेतली आहे स्वतः गोलंदाज. चेंडूच्या खाली येतोय. बोल्ड अँड कॉट. धक्का क्रमांक 2. ऋतिक केणी देखील बाद. धावफलकावरती 2रा धक्का लागलाय. संघाच्या अडचणी वाढतच चालल्यात. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत. प्रेक्षक वर्गाची गर्दी सध्या घडीला वाढू लागली आहे कारण सामने तितकेशे महत्वाचे आहेत आणि 2 जवळचे संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एका बाजूला संग्राम 11 नितलस या स्पर्धेमध्ये स्वर्गीय अभिजित संग्राम 11 नितलस या नावाने खेळत आहे. स्वर्गीय अभिजित 11 संग्राम 11 नितलस या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत. 19ला 2 बाद झालेत. अडचणीचा समय स्वतःशी एवढं सांगायचं राहतं की मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जी भूमिका मिळाली त्याला न्याय द्यायचा आहे. खोलातला बॉल समोरच्या दिशेने. बॉलर बॅक टू द ड्राईव्ह. सिंगल कंप्लीट. वेगाने एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते आहे. सिंगलच्या बरोबरीने संघाची धावसंख्या पुन्हा वधारते. 20 धावा धावफलकावरती 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळतात. प्रथमेश केणी स्ट्राईक एंडवरती येत असताना पाहायला मिळेल. खरं तर प्रथमेशला आपण पाहिलं ना त्याच्यावरती आता जिम्मेदारी जबाबदारी जास्तीची आलेली आहे. त्याला चांगला खेळ करणं गरजेचं आहे. त्याला अशी भूमिका मिळाली ना मैदानाच्या आतमध्ये की अडचणीचा समय त्याला चांगला खेळ साकारायचा आहे. अडचणीचा समय तुम्हाला ज्यावेळेला अधिकची कठोर आणि
कठीण परिस्थितीमध्ये चांगलं कामकाज करायचं असतं ना त्यावेळेला कंप्लीट करायच्या नाहीत. कारण देव म्हणतो की देव असा एक डायरेक्टर आहे ना जो बेस्ट रोल आहे जो एक कठीण ऍक्टरला देतो. कठीण ऍक्टर बेस्ट रोल जो बेस्ट ऍक्टर असतो त्याला कठीण रोलच मिळतो. अर्थात तुम्ही एक बेस्ट ऍक्टर आहात, तुम्हाला कठीण रोल मिळाला असंच समजून प्रथमेशला बॅटिंग करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. त्याला तो खेळ साकारावा लागणार आहे. चांगलं प्रदर्शन त्याला करावं लागेल. तो एक बेस्ट ऍक्टर आहे असंच त्याला समजावं लागेल. या क्रीडा नगरीवरती हलक्या हाताने लेट कट केला होता. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस क्लोज केला किंवा दिशा देण्याचा प्रयत्न. मॅचची दशा बदलत नाहीये, केवळ एक सिंगल आली आहे. एकेरीच्या मदतीने धावफलकावरती 21 आहेत. 21ला 2 फलंदाज बाद झाल्यात. 20 चेंडू आणि 53ची गरज आहे या सामन्याला जिंकण्यासाठी. संदीप मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. संदीप पाटील दाखल झाल्यात. केवळ एक सिंगल त्यांच्या बॅटमधून आलेली पाहायला मिळाली. अभिप्रेत राहील षटकार आणि चौकार कधी पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये तर धावा आल्या होत्या 19. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोला टाकला. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. उचलून धरली नाही. यष्टीरक्षकाचं इनपुट महत्वाचं असतं या अपील मध्ये. तितकंसं यष्टीरक्षकाने उचलून धरली नाही या अपीलला. धावफलकावरती 21 वरती धावफलक स्थिरावलेला आपण पाहत आहोत. या षटकाचा विचार केला तर एकंदरीत 2 धावा केवळ आल्या त्या षटकामध्ये. धावा थांबवण्यामध्ये यशस्वी राहिला प्रमोद. चांगली गोलंदाजी त्याने केली प्रमोद पावशेने. टप्पा चांगला आहे त्याचा. दिशेवरचं नियंत्रण चांगलं आहे. प्रभुत्व मिळालंय त्याला. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. थेट यस्त्यांचा वेध. फॉर्नेचर डिस्ट्रॉय. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. आल्या. महत्वाची ही बाब होती ना पूर्वार्धामध्ये की 2 फलंदाज बाद झाले होते. उत्तरार्धामध्ये 21 आल्यात परंतु 3 फलंदाज बाद झाले आहेत. ही चिंतेची बाब आहे. मला हरिवंशरायजी बच्चन यांची आठवण झाली आणि त्यांची एक कविता मला आठवली. अमिताभ बच्चन यांचे पिताश्री. मंजिले मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे ये गलत बात है. प्रयत्न करावे लागतील तुम्हाला, धावा मिळतील. या रंगमंचावरती या खेळपट्टीवरती तुम्ही आलेला आहात आणि या भूमिकेला तुम्हाला न्यायच द्यायचा आहे. प्रथमेश केणी मैदानाच्या आतमध्ये 4 बॉल 11 वरती नॉट आउट बॅटिंग करतो. ओमकार पाटील त्याला इनबॅट करण्यात आले गोलंदाजी मार्कवरती. येणारे बॉल राहिलेत ते अर्थात इथून पुढे 18 चेंडू मध्ये विजयासाठी जिथे 53ची गरज. पहिला बॉल पहिल्या चेंडू ड्रायव्हिंग लेंथ वरती होता. लॉंग ऑफला खेळले. क्षेत्ररक्षक तैनात आहे. पेट्रोलिंग करतो. बाउंड्री लाईन वरती एक सिंगल मिळेल. येणारे 17 चेंडू आणि 52ची गरज. सामना तितकासा पाहता लांबसा नाहीये. मॅच मध्ये धावा बनतात परंतु त्यासाठी बनवणारा हवा. मैदानाच्या आतमध्ये जास्त काळ उभा राहणारा हवा. स्ट्रोक मेकर बाटत हवा. संयम चांगली हवी आणि त्याच वेळेला तुमच्याकडे धीरोधार्तता चांगली असायला हवी. डोक्यावरती बर्फ ठेवून तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. संयमाचा बाण फुटला. अधीर झाल्यानंतर अनेक गोष्टी बिघडतात. एक गोष्ट आवर्जून आपण पाहिली की धीर धरल्यानंतर अनेक गोष्टी साध्य होतात आणि अधीर झाल्यानंतर त्या बिघडतात. फलकावरती आहेत त्या 22. 3 फलंदाज झालेत बाद. येणारे 17 बॉल 52ची गरज होती. लोअर फुलटोस बॉल ऑन साईडला केले. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल केवळ इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळते. एका धाब्याने संघ पुढे दाखल होत असताना पाहायला मिळतोय. सिंगल आणि डबलला बायपास करण्यासाठी जे मोठे फटके हवेत ना ते आलेले नाही आहेत. मोठे फटकेबाजी यायलाच हवी. धाबा गोळा करण्यासाठी चौकार षटकारांची आतिषबाजी तुम्हाला करणं गरजेचं आहे. 5 चेंडू 12 धावसंख्येवरती प्रथमेश केणी नॉट आउट खेळतो. तो सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडवरती संघाचा एक मात्र आशेचं किरण. आडव्या बॅटने डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 6. प्रथमेश केणीच्या बॅटमधून येतोय हा षटकार. उगाच सोडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको. येईल दिवस तुझाही माणसा जिगर सोडू नको.
या खेळाडूने जिगर जर का सोडलं नाही ना तर मॅचला संघ विजेता बनवून देण्याची धम्मक त्याच्यामध्ये आहे. 6 बॉल 18 वरती 300च्या हेल्दी स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय. 29ला 3 आहेत. येणारे चेंडू आता इथून पुढे 15 मध्ये 45 ची गरज. लोअर फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. केवळ दिशा दिली आहे. मॅचची बदलणार दशा. रन्स मिळतील 4. ये दिल मांगे मोर. रन्स मिळाल्या त्या 4. चौकार. बहादराने चांगली बॅटिंग करतोय. पुढचे 2 चेंडू सर्वाधिक महत्वाचे आहेत. ओमकार पाटीलचा हा चेंडू गॅप शोधण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात किंवा एक सिंगल येईल. येणारे 13 बॉल आणि 40ची गरज आहे. या शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका हवा. शेवटच्या या बॉलवरती जर यदा कदाचित मोठा फटका जर का आला तर या धावसंख्येला चेस करताना हे आव्हान थोडंसं आटोक्यात येईल असंच म्हणावं लागेल. या स्पर्धेतली अद्यापचं सर्वाधिक महागडं षटक 30 धावांचं पाहायला मिळालं होतं. आर्यन केणीने ते हाताळलं होतं. 30 धावा येत असताना त्या षटकामध्ये पाहायला मिळालं. शेवटचा बॉल खोला टाकला. यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. येणारे 12 बॉल. आता मात्र 40ची आवश्यकता राहिली आहे. 12 गेंदे 40 की जरूरत. एक ब्रेक घेऊयात. डीजेकडे जाऊयात. 34ला 3 बाद. बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये स्वर्गीय महादेव काका. विकास स्पोर्ट्स पेटाली. खरं तर एक भव्य दिव्य व्यासपीठ तुम्ही पाहत आहात. असे स्टेज खऱ्या अर्थानं या ग्रामीण स्तराच्या स्पर्धांमध्ये फार क्वचित आणि कमी प्रमाणावरती पाहायला मिळतात. जिथे संगीत कक्ष आहे, जिथे समालोचन कक्ष आहे, भव्य दिव्य व्यासपीठ आहे, खेळाडू कक्ष पाहायला मिळतो. अर्थात 3 भव्य दिव्य आपण गॅलरीज पाहतो, प्रेक्षक स्टँड पाहायला मिळतात. व्यासपीठावरती जिथे आपण पाहिलं ना तर 2 भागमध्ये हे व्यासपीठ दुभागलेलं आहे आणि अगदी भव्य दिव्य VIP असं डाईज आपण सध्या तिकडेला पाहत आहोत. तिथे येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा सन्मान गौरव या सातत्याने या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळतोय. प्रामुख्याने गौरवजी सावंत सर, आपण या व्यासपीठावरती एकही खुर्ची पाहायला मिळत नाही. अर्थात सोपे सातत्याने पाहतो आहोत. चहूबाजूला चांगल्या दर्जाचं नीटनेटकं असं आयोजन करण्यात आलेलं आहे. इथे येणाऱ्या मान्यवरांसाठी त्यांचा मान सन्मान राखण्याचा प्रयत्न सातत्याने करण्यात आलेला पाहायला मिळतोय. ड्रिंक्स ट्रॉली सैर सपाटा मारत असताना आपण सध्या दगडीला पाहत आहोत. ही देखील आकर्षणाची बाब राहिली या स्पर्धेची. प्रामुख्याने मोठमोठ्या स्पर्धांमध्ये फार क्वचित आणि कमी वेळेला अशा दर्जाची ड्रिंक्स ट्रॉली तुम्ही पाहता. रतनबुवा स्मृती चषकामध्ये केवळ अशा दर्जाची ड्रिंक्स ट्रॉली आपण पाहत असतो. फलकावरती 34 बनल्या, 3 फलंदाज बाद, 12 बॉल, 40ची गरज आणि संघाचा आशेचं किरण मैदानाच्या आतमध्ये सध्या दगडीला पाहायला मिळते. प्रथमेश केणी विजयासाठी 12 चेंडू आणि 40ची गरज. 12 चेंडू आणि 40ची आवश्यकता राहिली. योगेशजी यांच्याशी गाठभेट घ्यावी लागेल, कदाचित 2 चेंडू इथून झाल्यास. चला, सामन्याला सुरुवात होईल. येणारे 12 बॉल, 40ची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती प्रमोद पावशे. लोअर फुल टॉस होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर क्षेत्ररक्षक तैनात केलाय. पहा, एक रणनीती होती, एक प्री प्लॅन होतं. जणू काही हा क्षेत्ररक्षक इथे जाणीवपूर्वक तैनात करण्यात आलेला पाहायला मिळाला होता. अतुलला डीप मध्ये पाहायला मिळालं होतं. लॉंग लेग क्षेत्रामध्ये त्याला तैनात करण्यात आलं. एकेरी धाव इथून केवळ प्राप्त होत असताना पाहायला मिळते आहे. रणनीतीबद्ध कामकाज करणं, गोलंदाजीतला दर्जा दाखवण्याचं काम इथे सातत्याने प्रमोद पावशेच्या माध्यमातून आपण पाहतोय. कारण एकंदरीत त्याने पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा खर्च केल्या होत्या
2 विकेट प्राप्त केल्या होत्या आणि संघासाठी महत्वाचा गोलंदाज आहे. मॅचचं मोमेंटम बदलणारे षटक त्यानं हाताळलं होतं. पुढचा चेंडू याही वेळेला खोलात टाकला उजव्या सीच्या बाहेर. या गोलंदाजाच्या अगेन्स्ट धावा बनवणं आता मात्र अवघड बाब बनलेली आहे, कारण हे कोड जे आहे ना ते सुटत नाहीये. आपण म्हणतो ना मुंबईचा वडापाव लोणावळ्याची फेमस आहे चिकी, मुंबईचा वडापाव लोणावळ्याची फेमस आहे चिकी, आणि प्रमोद पावशे नावाच्या गोलंदाजासमोर फलंदाजी अक्षरशः पडली आहे फिकी. धावा चाललेल्या नाही आहेत. 35ला 3 बाद झाल्यात. 74चं लक्ष. पुन्हा एकदा खोलातला बॉल, यष्टिरक्षकाचा वेध. समीकरण केवळ हीच चालू आहेत. गोलंदाज प्रमोद बॉल टाकतोय, यष्टिरक्षकाकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. मध्यंतरी 2019 साल आला आणि एक शब्द देऊन गेलं, सोशल डिस्टन्सिंग, आणि ते सोशल डिस्टन्सिंग चांगलं मेंटेन केलंय मैदानाच्या आतमध्ये प्रमोद पावशेने. बॅट आणि बॉलमध्ये डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतात. येणारे 9 बॉल आणि 39ची गरज. 9 चेंडूमध्ये केवळ 3 धावा खर्च करणारा प्रमोद यावेळेला हेलिकॉप्टर उडवला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतात ते 6. सामना अजून संपलेला नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. षटकार ठोकतोय इथे ऋषिकेश केणी. नव्हत्या. अगदी एखाद्या मारवाड्याप्रमाणे तो गोलंदाजी करत होता, कंजूसी भरी. खोलातला बॉल याही वेळेला पाहायला मिळाला. ऑन साईडला केला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकेरी धाव केवळ मिळते. एकंदरीत एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. 42 बनल्यात. येणारे 7 बॉल 32ची गरज. या षटकामध्ये 3 आल्या, एकंदरीत 9 आल्या. 8 आलेल्या धावा पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकामध्ये 2, एकंदरीत 10 धावा खर्च करणारा गोलंदाज प्रमोद पावशे गोलंदाजी करतोय. 7 बॉल 32ची गरज. हा चेंडू सर्वाधिक महत्वाचा आहे. या बॉलवरती यदा कदाचित मोठा फटका आला तर शेवटच्या षटकामध्ये रनचेस पाहायला मिळणार, परंतु हा चेंडू जिथे कडवट आव्हान आहे ते प्रथमेश समोर प्रमोद नावाचा पी फॅक्टर कामी झालाय. लोड फुल टोस. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फुल टोल वसूल केला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आता प्रथमेश केणीकडे पाहत असताना प्रत्येक अर्थात पिठाली संघाचा पाठीराखा आणि संघनायक सातत्याने म्हणेल. जयेश, एक मिनिट. सन्माननीय गणेश पाटील साहेब यांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. त्यांना विनंती करतो स्थानापन्न होण्यासाठी. तसंच सन्माननीय संदीप पाटील यांचंही आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो. त्यांना विनंती करतो स्थानापन्न होण्यासाठी. प्रमोद पाटील यांचे आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती करतो स्थानापन्न होण्यासाठी. 48ला 3 बाद. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 26ची गरज. स्ट्राईक एंडवरती सध्याच्या घडीला ऋषिकेश केणीला आपण पाहत आहोत. नॉन स्ट्राईक एंडवरती प्रथमेश केणी पाहायला मिळतोय. प्रथमेश केणी आणि त्याच वेळेला ऋषिकेश केणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 48ला 3. पुढचा बॉल. खोलातला चेंडू. यष्टिरक्षकाचा वेध. पददलित झालेला नाही आहे. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. हा अप्रोच कुठे ना कुठे चुकीचा पाहायला मिळालाय. प्रथमेश एक्झॅक्टली हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय नॉन स्ट्रायकर एंडकडून की सातत्याने चांगली फटकेबाजी करावी लागणार आहे. 8 चेंडू डॉट आलेत एकंदरीत. यावेळेचा बॉल ऑन साइडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 बॉल आणि आता मात्र 20ची गरज. षटकार आलाय. जय 2 मिनिटं. गणेशजी पाटील
या ठिकाणी हंसराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे मालक या ठिकाणी आले, त्यांनी आम्हाला ट्रॉफीजसुद्धा या ठिकाणी दिले, त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो, त्यांना विनंती करतो स्थानापन्न होण्यासाठी. तसंच प्रमोदजी पाटील आमचे नव्या बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे मालक आहेत, त्यांनीही या ठिकाणी आम्हाला ट्रॉफीसाठी मदत केली, त्यांचंही स्वागत करतो, त्यांना विनंती करतो स्थानापन्न होण्यासाठी. ओव्हर टू कमिटी बॉक्स. आदरणीय ज्ञानेश्वरजी केणीच्या माध्यमातून षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. अर्थात ऋषिकेश बॅटिंग करत असताना पाहायला मिळतं. 54 बनल्या, 3 फलंदाज बाद झालेत, येणारे चेंडू राहिले 4 मध्ये 20. हाफ फ्रॅकर होता, कमी गतीचा बॉल, यष्टीरक्षकाचा वेध घेतोय, पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली नाही, खेळाडू वृत्ती दाखवली आहे. फलंदाज कॉट बिहाइंडच्या रूपामध्ये ऋषिकेश बाद. ऋषिकेश केणी बाद झाला तसा तो निघाला होता. अगदी प्रांजल मनाने त्याने ही कबुली दिली, होय माझ्या बॅटला बॉल लागलाय, त्याने मैदान सोडलं. ही खेळाडू वृत्ती आहे, खेळाचा आदर करणं किंबहुना खेळाप्रतीची क्रिकेट प्रतीची बांधिलकी राखणं ही बाब सर्वाधिक महत्वाची राहते, ती त्याने दाखवली. 3 बॉल आणि आता 20ची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 3 बॉल 20 हव्या होता. हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय, इथून डॉट बॉल आलाय. 2 चेंडू आणि 20ची गरज. सामना मोठ्या फरकाने संघ पराभूतीच्या छायाखाली जात असताना पाहायला मिळतोय. सददगडीला स्वर्गीय महादेव काका विकास स्पोर्ट्स पेठाली. हा बॉल अवांतर आहे, वाईट बॉल आलाय. 19ची आवश्यकता, येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ शेष. 2 चेंडू आणि 19ची गरज. नवीन बॅटर कैलेश, जिथे आपण कौशलला पाहत आहोत. हा चेंडू शॉट थर्ड मॅनला ट्रॅव्हल झालाय, सामना खुला झालाय, औपचारिकता केवळ बाकी आहे. पराभवाच्या गर्द छायामध्ये अडकणारा संघ पेठाली जिथे अडचणीमध्ये. 1 चेंडू 19ची गरज होती, शेवट गोड करण्याचा प्रयत्न, षटकार जरूर आला, परंतु 12 धावेने संघ इथे पराभूत होत असताना पाहायला मिळतोय. पेठाली संघ इथून स्पर्धेच्या बाहेर फेकला जाईल. आपण स्वर्गीय अभिजित 11 संग्राम 11 नितल संघाचा कर्णधाराचं लक्ष वेधूयात. या आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार इथून अनाऊन्स करण्यात येईल. साहिल दरे राहिला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. या ठिकाणी मी हंसराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे गणेशजी पाटील यांना विनंती करतो, त्यांच्या हातून मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. आणि तसंच नव्या बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रमोदजी पाटील यांनाही विनंती करतो, त्यांनी यावं. या दोघांच्या शुभ असते आम्ही सामनावीरचं या ठिकाणी पारितोषिक या ठिकाणी देणार आहोत. तर मॅन ऑफ द मॅच. आणि हा क्षण मला जर कोणी विचारलं की स्वर्गीय नाना शेठ घरत व तसंच आपण